जनावर सुद्धा पाणी पिण्यात. हे पाणी बघितलं का? पाणी अक्षरशः ह्या भेंडोडेकरांना विष पाजा लागल्यात. विष कुठल्या कारखान्याचं पाणी आहे? ह्या पाण्यामुळं शेतकऱ्यांची शेती सुद्धा लागणार नाही. शेतकऱ्यांच्या ऊसाला टनेज सुद्धा कमी येण्याची शक्यता आहे. एवढं घाण पाणी ह्या वड्यामधनं सोडलं जायला लागलंय ह्या कारखान्यामुळं. वारंवार कारखानदारांना ही नागरिक तक्रार करायला लागल्यात की बाबा हे पाणी थांबवा, आमच्या जीवाशी खेळू नकासा. अहो प्रशासन काय झोपलंय का? कलेक्टर साहेब हे काय चाललंय तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यात? हे माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातलं भेंडोडे गाव आहे आणि या भेंडोड्या गावातल्या नागरिकांनी काय मरायचं ठरवलंय का विष पाजायचं ठरवलंय तुम्ही? एवढं घाण पाणी तुम्ही पाजा लागला या नागरिकांना, या शेतकऱ्यांना. अहो कुठे गेलं तुमचं फिल्टर? प्रशासनानं तात्काळ या गोष्टीवरती गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे आणि जे काही चालू आहे हे ऑइल आहे काय आहे पाण्यात हे तात्काळ बंद करण्याची गरज आहे आता. नाही तर तीव्र आंदोलन तुमच्या कारखान्यावर आल्याशिवाय राहणार नाही. याची प्रशासनानं दाद घ्यायची आहे. तात्काळ या गोष्टीवरती कारवाई करायची आहे. पालकमंत्री साहेब कुठायसा तुम्ही? तुमच्या कोल्हापूर जिल्ह्यात चालले या गोष्टीकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे. हे पाणी प्यायचं का नागरिकांनी सांगा तुम्ही? हे पाणी प्यायचं लवकरात लवकर निर्णय देईल ही प्रशासनाकडे माझी विनंती आहे. या नागरिकांना असलं घाण पाणी पाजू नका, बरोबर पाजू नका. नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. शेतकऱ्याच्या आज हिर दाखवतो तुम्हाला, त्या हिरीत सुद्धा का नाही अक्षरशः पाणी गटरीपेक्षा पण घाण पाणी. चला तुम्हाला हिर दाखवतो. हे बघा पाणी, असं पाणी असते का हिरीत? अक्षरशः तेलाचं तवंग आल्यात, काळं पाणी पडलंय. अक्षरशः पाणी नवं विष आहे, विष. आणि हे विष अखंड भेंडोडे गाव पेते. हे प्रशासनाकडे लक्ष नाही का? वारंवार तक्रार करून पोर्टलवरनं तक्रार करून प्रशासन या गोष्टीला दाद देत नाही. कुणाच्या प्रेशर खाली हे प्रशासन आहे हेच अजून या नागरिकांना कळणं झाले. लवकरात लवकर या प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा खूप मोठा अनर्थ व्हायला वेळ लागणार नाही.